वेलकम टू माय चॅनल. मी साक्षी कलाकृती या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. स्वस्तिकची उलनची रांगोळी दाखवणार आहे, तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी इथे गोल ताट घेतला आहे, तर तुम्ही तुमच्या याच्याने छोटं मोठं घेऊ शकता. तर आता मी इथे गोल ड्रॉ करून घेतला आहे. मी इथे चौकोनी पेपर घेतला आहे, तर त्याचं माप बघू शकता 9x9 इंच. तुम्ही देखील असं छोटं माप घेऊ शकता. जर तुम्हाला मोठं करायचं असेल तर मोठं घेऊ शकता. तर आता मी इथे पेपरला फोल्ड करून घेते, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आपल्याला असे 4 भाग करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला 4 रेषा भेटतील. मागच्या स्वस्तिकच्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला, त्यामुळे मी इथे हा फुल व्हिडिओ आणलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल. मी आता इथे गोलचं अर्ध करून घेत आहे आणि मधला पॉइंट काढून घेते. मी या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने स्वस्तिक काढायला शिकवले आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आज आपण बनवणार आहोत फर उलनची स्वस्तिक रांगोळी. ही रांगोळी तुम्ही सणासुदीला तुमच्या दरवाजात घरात ठेवू शकता. तसंच तुम्ही याची विक्री सुद्धा करू शकता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, मी कसं फोल्ड करून घेऊन ड्रॉ करून घेते. स्वस्तिक हे शुभ आणि मंगल चिन्ह मानलं जातं. घरात सकारात्मक ऊर्जा येते. या रांगोळीमुळे लक्ष्मीचं आगमन होतं आणि घरात भरभराट येते. स्वस्तिक चिन्ह घरातील वाईट ऊर्जा दूर करून शांत वातावरण निर्माण करतं. दिवाळी, पूजा, गणपतीत किंवा शुभ प्रसंगी स्वस्तिक रांगोळी काढल्याने वातावरण अधिक पवित्र वाटतं. स्वस्तिक म्हणजे फक्त डिझाईन नाही, तर तो आहे शुभतेचा प्रतीक. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी इथे माप घेऊन ड्रॉ करत आहे. अशा पद्धतीने मी इथे चौकोन कागद ठेवून चौकोन ड्रॉ करून घेते. तर आता इथे माझा चौकोन ड्रॉ करून झाला आहे. तर पुढची तुम्ही स्टेप नक्की बघा. हाच चौकोन मी इथे कशा प्रकारे ठेवत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मी इथे पेपर तिरका ठेवून सगळ्या रेषा मिळल्या पाहिजे असा ड्रॉ करून घेते. आता माझा इथे हा पण चौकोन ड्रॉ करून झाला आहे. मी इथे खोडलबर घेऊन एक एक रेषा खोडून टाकते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कोणत्या कोणत्या खोडते. तुम्हाला पण इथे स्टेप बाय स्टेप एक एक रेष खोडत जायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, जिथे मी बोट ठेवते त्या रेषा खोडल्या आहेत.
माझ्या सगळ्या रेषा खोडून झाल्या आहेत, तर आपली इथे स्वस्तिक डिझाईन पूर्ण होणार आहे. मी या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने स्वस्तिक डिझाईन बनवून दाखवली आहे, तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मी या रेषा डार्क करून घेते, जेणेकरून तुम्हाला हे स्वस्तिक दिसेल पूर्ण झालेलं आपलं. मी इथे काळ्या स्केच पेनने डार्क करून घेते. तर बघा तुम्ही, मी इथे किती सोप्या पद्धतीने स्वस्तिकची डिझाईन समजून सांगितली आहे. अशीच मी छान डिझाईन घेऊन येणार आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनवरती क्लिक करा. ही डिझाईन मी कॅनव्हास पेपरवरती बनवली आहे. याला बक्रम सुद्धा म्हणतात. या डिझाईनसाठी मी फर उलन आणि ग्लू स्टिक वापरली आहे. म्हणजे ही डिझाईन खूप ट्रेंडिंग मध्ये चालली आहे, तर तुम्ही देखील बनवा. ही रांगोळी तुम्ही तुमच्या हाताने देखील घरी बनवू शकता. आपल्याला याच्यावरती ग्लू स्टिकने फर उलन चिपकून घ्यायचे आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे बघा, आपली स्वस्तिकची डिझाईन पूर्ण झाली आहे. तर आता मी याचे शेजारी गोल आखून घेते. मी आता इथे पिवळा कलर भरून घेते. तर हे बघा, आपल्या लाल आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे. मी इथे पोपटी कलरचा फर उलन वापरला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. थँक्स फॉर वॉचिंग.